उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महिलांच्या न्यायासाठी सरकार कठोर वागत नाही, तर महिला दिनी मनोज जरांगे पाटील यांचं राज्य सरकारवरती आरोप. तर जागतिक महिला दिन छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा. तर महिला दिनी जन्मलेल्या मुलीचा कौतुक सोहळा वैजापुरात मोठ्या उत्साहात संपन्न. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्यातील महिलांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कठोर वागत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचं अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. महिला दिनाच्या सगळ्यात प्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण म्हणला ते खरं आहे की छत्रपती शिवरायांच्या काळात लई अत्याचार अन्याय करणाऱ्याला दिलेली सजा आणि आत्ताच्या सरकारचे बघितले तर जी संशयास्पद भूमिका असल्यासारखी जी निभावली जाते सरकारकडूनच महिलांच्या न्यायाच्या बद्दलची, याच्यात खूप प्रचंड तफावत आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या काळात महिलांना मातेचा दर्जा आणि अन्याय अत्याचार झाल्याच्या नंतर दिलेली शिक्षा बघून थरकाप उडायचा बाकीच्यांचा. या पद्धतीनं सरकार कठोर वागत नाही. मग इथून पुढच्या काळात तरी कठोर वागलं पाहिजे. त्या खऱ्या महिलांना जर न्याय मिळाला तर त्या खऱ्या महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा होती. जवळपास 8-10 दिवस झाले अधिवेशन सुरू होऊन तुमच्या मागण्याबद्दल सरकारने अवाक्षरे काढले नाही, आरक्षण नाही किंवा तुमच्या जे काही मागण्या मान्य केल्या त्याबद्दल सरकारने काही कारवाई केली? हा, ते बघतोय ना आपण. आता अधिवेशन संपेपर्यंत आपण आहेत शांत, मग शांत आपण राहणार नाहीत, कारण आपण दर दिवस सांगतोय. आजही पुन्हा एकदा सरकारला सांगतो, अधिवेशन सुरू आहे. आपण मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून, उपजात पोटजात म्हणून तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यातल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी. हैदराबादचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं हे गॅजेटियर तात्काळ लागू करू म्हणून आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी प्रतिनिधी पाठवून उपोषण सोडून आज 1 महिना झालं, तेही लागू केलेलं नाही. शिंदे समितीही काम करत नाही आहे. केसेस 8 दिवसात मागे घेऊन म्हणले होते, 2 वर्ष होत आले, आणखीन घेतल्या नाहीत. उपोषण सोडताना आत्ता पाठीमागच्या महिन्यात सांगितलं की ते आता सगळ्या सरसकट आंतरवाडीसह राज्यातल्या मागं घेऊ, त्याही आणखीन घेतलेल्या नाही. ज्या 8-9 मागण्या आहेत त्याविषयी याच अधिवेशनात सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा विनंती आज सलग 7वा दिवस आम्ही करतोय. ती तात्काळ तो मार्गी काढावा. दुसरं, जेवढे आमदार आहेत राज्यातले सगळ्यांनी मराठा आरक्षणाच्या बद्दलचा विषय मांडावा. विशेष करून मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून तात्काळ मराठा आरक्षण सरसकट मराठ्यांना कुणबी, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करून तो तात्काळ लागू करावा, त्याची अंमलबजावणी पण करावी. आणि गॅजेट, 3ही गॅजेटियर तात्काळ लागू करावेत. यासाठी आमदार महोदय आणि मंत्री महोदयांनी कुठल्याही पक्षाचे असले तरी मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी आपल्या गोरगरीब समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून हा मुद्दा लावून धरून तात्काळ अंमलबजावणी याच अधिवेशनात करण्याचं सरकारला सांगावं, ही सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना विनंती. वैजापुरात एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन महिला दिन संस्मरणीय करण्यात आलाय.
तेथे महिला दिनी जन्मलेल्या कन्येचा गीताई रुग्णालयात कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। जागतिक महिला दिन देशभरामध्ये विविध उपक्रम राबवून विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात पार पडलाय। त्यातच वैजापूर येथे आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। वैजापूर येथील गीताई रुग्णालयात महिला दिनी पहाटे 5:13 रोटेगाव रहिवासी कविता रामनाथ शिंदे यांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला। डॉक्टर चैतन्य तांबे व प्रसूती तज्ञ यांच्या पत्नी डॉक्टर सौ सुरेखा तांबे यांनी ही प्रसूती पार पाडली। कविता शिंदे यांचं हे पहिलं बाळंतपण व पहिलीच कन्या याचं औचित्य साधत येथील जायंट्स सहेली ग्रुप ऑफ वैजापूर यंग सहेलीच्या वतीने या ग्रुपच्या प्रमुख सौ अंजलीताई जोशी, सहेलीच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला कुलकर्णी व यंग सहेलीच्या अध्यक्षा श्रीमती भक्ती जाधव व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत तसेच ज्येष्ठ नागरिक संध्याताई ठोंबरे, मंदाताई तांबे व सौ साठे यांनी या रुग्णालयात जाऊन बाळ व बाळांतीण यांचं साडी चोळी व बाळाचे कपडे देऊन महिला दिनी त्यांचा सत्कार केला। चिमुकल्या हिरकणीला शुभेच्छा दिल्या। या समयी डॉक्टर सुरेखा चैतन्य तांबे, रुपाली तांबे व बाळांतिनी स्त्रीचे नातेवाईक उपस्थित होते। तसेच जायंट्सच्या संतोषी भालेराव, अनघा आंबेकर, वैशाली साखरे, अलका साखरे, विद्या वाळेकर, हरिदास व याच रुग्णालयात शुक्रवारी जन्मलेल्या कन्यारत्न व त्यांच्या आई शारदा प्रशांत कटारे व निलिमा संतोष राऊत यांच्या बालिकेचाही गौरव करण्यात आला। प्रसूती तज्ञ डॉक्टर सुरेखा चैतन्य तांबे व मंदाताई तांबे यांचंही अभिनंदन करण्यात आलं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं असून जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुनीता शिंदे तसेच समुपदेशन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते। राष्ट्रीय महिला आयोगामार्फत महिलांचं सक्षमीकरण व सस्नेही कुटुंब यासाठी जिल्ह्यात येत्या 8 मार्चपासून विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार हे केंद्र कार्यान्वित करण्यात आलंय, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावरती हे केंद्र स्थापण्यात आलंय। जिल्हा संरक्षण अधिकारी श्रीमती वर्षा शेळके, संरक्षण अधिकारी हर्षल पाटील, समुपदेशक विशाल पाईकराव, समुपदेशक गीता अंभोरे, वन स्टॉप सेंटर केंद्र प्रशासक जया शिरसाट तसेच जिल्हा बालविकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। या केंद्रामुळे विवाह व विवाह पश्चात होणारे वाद, त्यातून निर्माण होणारे कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न हे वेळीच सोडवता येतील। यामुळे कुटुंब विभक्त होण्यापासून वाचवण्यात मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी व्यक्त केली। विवाहाशी निगडित समस्या, यातून निर्माण होणारे मानसिक समस्या, महिलांशी संबंधित हिंसाचार, घटस्फोट रोखण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उपयुक्त व महत्त्वाचं ठरू शकतात। प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे केंद्र सुरू करण्यात आलं आहे। विवाहाच्या अल्प कालावधीतच वाढत जाणारे कौटुंबिक वाद, त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी विवाहानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक, मानसिक, कौटुंबिक समस्यांबाबत माहिती व्हावी, त्याची पूर्वकल्पना विवाहयोग्य दाम्पत्यास व्हावी, त्याबाबत त्यांचे समुपदेशन व्हावे। शिवाय परस्परांबाबत माहिती होणे, परस्परांच्या नोकरीचं स्वरूप, त्यामुळे होणारे संभाव्य ताणतणाव इत्यादींबाबत पूर्वकल्पना देतानाच या निर्माण होऊ घातलेल्या समस्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याबाबत या समुपदेशनामध्ये विवाहयोग्य वधूवरांना माहिती दिली जाणार आहे। प्रशिक्षित समुपदेशक करणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समुपदेशन या केंद्रामध्ये विवाहपूर्व समुपदेशनासाठी जोडप्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक नेमले जाणार आहेत। या समुपदेशकांचं प्रशिक्षण देण्यात आलंय। जिल्ह्यात एका पुरुष व महिला अधिकाऱ्याचं समुपदेशनासाठी प्रशिक्षण झालंय। हे अधिकारी वेळापत्रक जाहीर करून या केंद्रात उपलब्ध असतील, अशी माहिती देण्यात आली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नारी शक्तीची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून याला सुरुवात करण्यात आली। जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नारी शक्तीची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झेंडी दाखवून ही रॅली रवाना करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या। उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, संगीता राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी, अधिकारी यावेळी उपस्थित होत्या।
जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी 9:30 वाजता ही रॅली निघून क्रांती चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र।
कॉस्ट अकाउंटच्या विविध प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी अधिवेशनादरम्यानच बैठक लावून काहीतरी मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अधिवेशनामध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय। द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक प्रॅक्टिनर्स 2 दिवसीय अधिवेशन 8 मार्च रोजी हॉटेल अँबॅसेडर अजंठा येथे सुरू झाले। यावेळी सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती। या अधिवेशनात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि छत्तीसगड या पश्चिम भारतातील राज्यांमधून 100हून अधिक किमती व व्यवस्थापन लेखपाल सहभागी झाले आहेत। व्यावसायिक नेटवर्किंग, ज्ञानसंपादन आणि वित्त, कर व उद्योग क्षेत्रातील नवीन घडामोडींवरती चर्चा करणं आहे। उद्योग तज्ञ पॅनल चर्चा आणि संवादात्मक सत्रांद्वारे सहभागी सदस्यांना वित्तीय क्षेत्रातील नवनवीन संधी आणि आव्हानांबाबत महत्त्वपूर्ण माहिती या अधिवेशनाचा उद्देश होता। अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी सीएमए अरिंदम गोस्वामी, सीएमए मिहिर व्यास, सीएमए नानटी शहा, सीएमए चैतन्य मोहिरर, सीएमए सलमान पठाण यांच्यासह आजी माजी अध्यक्ष, पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती। राज्य सरकारच्या वतीने अकाउंटंटच्या विविध प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी सरकारच्या अधिवेशनादरम्यानच बैठक लावून काहीतरी मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला। एखाद्या गोष्टीला फोकस करायचा असेल, फक्त त्याला परत थोडासा पुश करायची गरज असते आणि तेवढं काम मला चांगल्या प्रकारे जमतं। मी तुम्हाला माहिती आहे की आम्ही सुद्धा राजकारण करताना कसा पुश केला, म्हणून आज सत्ताचं परिवर्तन झालं। थोडंच पुश करायचं होतं, मग ते गुवाहाटी असेल, मग ते सुरत असेल, तो गोवा असेल, या सगळ्या चक्रा मारायला लावल्या, परंतु थोडं त्याला पुश करायची जी गरज होती त्या टायमाला पुश करण्यामध्ये माझाही सुद्धा एक हात होता। म्हणून मला वाटतं की या कामामध्ये सुद्धा माझा छोटासा हातभार याला म्हणता येईल तो निश्चित लागेल। या क्षेत्रातलं जरी काही कळत नसेल तरी जे करणारे आहेत त्यांचे चेहरे पाहून मी जरूर हे सांगू शकतो की हे लोक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतील। सत्तेवर आज आहे उद्या नाही त्याचा परिणाम होत नाही। मी माझ्या आयुष्यात ते कधी मानत नाही, मानणारा पण नाही, परंतु त्या काळामध्ये जर एखादं चांगलं काम आपल्या हाताने होत असेल तर पॉझिटिव्ह जायला काय अर्थ होते। आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास माझ्याकडे, तो आत्मविश्वासानंच मी पुढे जातो। हे मीच करू शकतो हा अहंकार आम्ही कधी बाळगत नाही। म्हणून मला वाटतं आजच्या या कार्यक्रमात तुम्ही मला बोलवलं, बोलण्यासारखं तुमच्याशी चर्चा करण्यासारखं फार वेळ देण्यासारखं आहे, परंतु राजकीय काही घडामोडी आहेत, कुठं जायचंय, पोलीसवाले सर्व थांबलेले आहेत। तुम्हा सर्वांना शुभेच्छा देत असताना या अधिवेशनाच्या मध्येच तुमची एक बैठक माननीय मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, फायनान्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करतो। येताना तुमचं शिष्टमंडळाचं मला यादी द्या, या काळातच तुमची चांगली बैठक अरेंज करून तुम्हाला पुढील स्पीड ज्याला म्हणता येईल, मग हे सगळं तुमचे बाकीचे जे इश्यूज आहेत सीए आणि तुमच्यात असलेला फरक तो सुद्धा त्या वेळेला त्यांच्या प्रॉपर चॅनल समोर जर मांडला गेला तर मला वाटतं त्याला बूस्ट मिळेल आणि ते काम तुमचं सुद्धा पुन्हा यश तुम्हाला येईल। पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। हे अधिवेशन सीएमए व्यावसायिक समुदायाला मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार असून तज्ञ व अभ्यासक एकत्र येऊन सर्वोत्कृष्ट व्यावसायिक धोरणांवरती चर्चा करतील अशी माहिती आयोजक सीएमए डॉक्टर आशिष थत्ते यांनी एडीएन सोबत बोलताना दिली। नमस्कार, मी सीएमए डॉक्टर आशिष थत्ते, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICMA आहे। आज आमची जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टींवरती आमची चर्चा होणार आहे आणि या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन जे आयकर विधेयक सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये त्याच्याविषयी देखील चर्चा आणि ठराव आमच्यामध्ये होणार आहेत आणि आमचा ठराव संमत झालेला आहे की आयकर विधेयकामध्ये 515 या क्लॉजमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नावही समाविष्ट व्हावं अकाउंटंट या डेफिनेशनमध्ये आणि याच्यासाठी बरीच कारणं आम्ही उद्धृत केलेली आहेत आणि त्याच्यामधली महत्त्वाची कारणं म्हणजे याच्यापूर्वीच्या डायरेक्ट टॅक्स कोडच्या मसुद्यामध्ये आमचं नाव ऑलरेडी होतं, फायनान्सच्या स्टँडिंग कमिटीने देखील याच्यापूर्वी आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं आणि 2015-16 सालच्या जी एक कमिटी होती ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये त्यांनीसुद्धा आमचं नाव रेकमेंड केलेलं होतं की अकाउंटंट डेफिनेशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव इन्क्लुडेड असावं
सध्या जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार दरवेळेला असं होतं की जेव्हा कायद्याची अंमलबजावणीची वेळ येते, शेवटची तारीख वगैरे असते, त्यावेळेला खूप लोड येतं सध्याच्या सर्व अकाउंटंट्सवरती आणि त्याच्यामुळे तारीख वारंवार पुढे ढकलावी लागते. याच्यामध्ये जास्त अकाउंटंटचा समावेश झाला तर निश्चित सरकारलाच याचा फायदा होईल आणि वेळोवेळी ऑडिट पूर्ण करण्यात येईल. ही तारीख जर का अजून मागे गेली तर आम्हाला असं वाटतं की सरकारला रेव्हेन्यूसुद्धा त्याच्यामध्ये लवकर मिळू शकेल, तो फायदा गव्हर्नमेंटला होईल. याच्या व्यतिरिक्त सध्या बर्डन खूप आहे चार्टर्ड अकाउंटंट्सवरती सुद्धा. तर ते म्हणजे जे मी मगाशी म्हटलं 23.75 एवढी टॅक्स ऑडिट प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला आजच्या प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटला येतात. त्याचं बर्डन फारसं आमच्या समावेशामुळे काही त्यांच्यावरती फारसा परिणाम होणार नाही, ती फक्त 23वरती येईल. त्याच्यामुळे आमची सरकारला ती विनंती आहे की तुम्ही हे करावं. त्याच्या व्यतिरिक्त आयकर कायद्यामध्ये म्हणजे नवीन मसुद्यामध्ये आणि आधीच्या कायद्यामध्ये सुद्धा सर्व ठिकाणी कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे. जसं इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनमध्ये कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे किंवा रिप्रेझेंटेशनमध्ये देखील कॉस्ट अकाउंटंटचं नाव आहे. फक्त या अकाउंटंट डेफिनेशनमध्ये नाव नसल्यामुळे कॉस्ट अकाउंटंट्सना आपली जी स्किल आहे, कॉस्टिंगची जी स्किल आहे, ती MSME सारख्या महत्त्वाच्या एका क्षेत्राला त्याची माहिती होत नाही आहे. आणि जर का हे नाव त्याच्यामध्ये घालण्यात आलं आणि जर का कॉस्ट अकाउंटंटनी MSMEला देखील त्यांच्या सर्व्हिसेस दिल्या तर MSMEलाच कॉस्टिंगचा फायदा होऊ शकेल आणि त्याच्यामुळे आपली जी ग्रोथ आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीला अचीव करण्यासाठी ऑफकोर्स MSMEचा खूप मोठा वाटा आहे. त्या MSMEला जर का सपोर्ट मिळाला तर ही आपण लवकर अचीव करू शकतो आणि माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे लवकरात लवकर ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी अचीव करण्याचं, ते आपण लवकरात लवकर पूर्ण करू शकतो. तर शिरसाट साहेब आज आले होते, माननीय मंत्री सामाजिक न्याय, आणि संजय शिरसाट सरांनीही आम्हाला पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. हा केंद्रीय विषय असला आयकर कायद्याचा तरीसुद्धा आमचे जे स्किल्स आहेत ते महाराष्ट्र शासनासाठी कशा पद्धतीने वापरू शकतो याच्यासाठी शिरसाट साहेबांनी आम्हाला हे अधिवेशन संपण्याच्या आधीच म्हणजे राज्य शासनाचं अधिवेशन संपण्याच्या आधीच वेळ दिलेला आहे आणि त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचे पूर्णपणे मुद्दे घेऊन या. ते देखील फायनान्स सेक्रेटरी आणि त्यांच्या कंपन्यांचे, त्यांच्या सरकारचे इतर सेक्रेटरी यांना घेऊन ते आमच्याबरोबर एक बैठक करणार आहेत आणि आमच्या ज्या सेवा आहेत, आमचे जे स्किल्स आहेत यांचा कसा फायदा महाराष्ट्र शासनासाठी करून घेता येईल याच्याबद्दलही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. वैजापुरामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने महिलांची मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी पहाटे 6 वाजता स्टेशन रोडवरील सेंट मोनिका इंग्लिश स्कूल येथे रोटेगाव MIT कॉलेज अशी 3 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा जायंट्स ग्रुप ऑफ सहेली वैजापूर व यंग सहेली यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील 41 महिला व तरुण मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेला निवर्तमान नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व ज्येष्ठ नागरिक धोंडीराम सिंह राजपूत, अंजलीताई जोशी यांनी ध्वज दाखवला. यात 40 वयोगटातील विजयी स्पर्धक मुक्ता शिलेरे मोरे, स्नेहल मोहित संचेती व तृतीय क्रमांक कोमल वाघमारे, 40 वयोगटाच्या वरील विजयी स्पर्धक प्रथम क्रमांक नैना रमजेशी अग्रवाल, द्वितीय क्रमांक वंदना नितीन श्रीवास्तव आणि एक किशोरवयीन स्पर्धक कुमारी समृद्धी मंत्री. या सर्व विजयी स्पर्धकांना जायंट्स ग्रुपच्या वतीने शिल्पाताई परदेशी व धोंडीराम सिंह राजपूत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. पंच म्हणून धोंडीराम सिंह यांनी काम पाहिलं, अंजलीताई जोशी यांनी प्रास्ताविक केलं तर संतोषी लालसरे यांनी सूत्रसंचालन केलं. आभार अनघा आंबेकर व भक्ती जाधव यांनी मानलं. कार्यक्रमस्थानी जायंट्स अध्यक्षा रत्नमाला कुलकर्णी होत्या. सदरील कार्यक्रम साठेताई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अंजली जोशीसह अलकाताई साखरे, योगिता साखरे, अंजली रामय्या, कमला भाटिया, सुनीता खंडागळे, शिल्पा वाढवे, मंदाताई तांबे, छाया बर्डे, सोनिता बर्डे व जॉयंट्स ग्रुप व यंग सहेलीच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. महिला दिनाच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर आणि यंग सहेलीच्या वतीने आज या ठिकाणी आदरणीय माजी नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेभाऊ परदेशी या रॅलीला, ह्या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा ध्वज दाखवत आहेत. सर्व आमच्या भगिनींना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय. संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत व्याख्यान व बक्षीस वितरण सोहळा शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं.
या कार्यक्रमामध्ये भारतीय राज्यघटना आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरती प्रसिद्ध वकील राजेंद्र गोडबोले, ज्येष्ठ विधिज्ञ, उच्च न्यायालय खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी भारतीय संविधानात दिलेले अधिकार हे व्यक्तिमत्व विकासासाठी केवळ पूरकच नव्हे तर आवश्यकच आहेत असं मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश पेरकर यांनी केला। त्यांनी संविधान गौरव महोत्सवाच्या उद्देशाची माहिती देऊन भारतीय राज्यघटनेच्या लोकशाही मूल्यांचं महत्त्व स्पष्ट केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे होते। पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वरी शेळके यांनी करून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईशा शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन सांज घुगे यांनी केलं। महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध, भिंतीपत्रक, ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक अंकुश गायकवाड, प्राध्यापक उज्ज्वला खोब्राकडे, प्राध्यापक अबुबकर शेख, प्राध्यापक विलास राजपूत, प्राध्यापक सुमैया शेख यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण झाली, तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी संविधानातील मूल्यांचं महत्त्व अधोरेखित झालं। महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। स्मार्ट आहे, गुड लुकिंग आहे, मुलगी असं बाई असं पुरुष असतं म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा बाह्य स्वरूपाचा झाला। आपण व्यक्तिमत्व विकासावर थोड्याशा अंतर्गत पद्धतीने आपण विचार करूया। जसं आपण घरातनं मी निघालो, घरातनं निघाल्यानंतर इथे कॉलेजला येण्यासाठी प्रवृत्त झालो, नंतर कॉलेजला सरांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो, गाडीतनं निवृत्त होऊन केबिनमध्ये प्रवृत्त झालो, केबिनवरनं निवृत्त होऊन पुन्हा इथे प्रवृत्त झालो, इथे भाषणासाठी प्रवृत्त झालो आणि त्या जागेवरनं निवृत्त झालो। आपला सतत कुठे ना कुठेतरी आपण निवृत्त होत असतो, कुठे ना कुठेतरी आपण प्रवृत्त होत असतो आणि नैसर्गिक क्रिया एकातनं दुसऱ्या ह्याच्यात आपण पडतो। सकाळपासून अनेक वर्षापासून आपल्यामध्ये खूप खूप अशा गोष्टी असतात। मग जेव्हा सर्वार्थाने सर्व विषयातून आपण निवृत्त होतो तेव्हा ज्या भूमिकेत जायचे त्यासाठी प्रवृत्त व्हावं लागतं आणि प्रवृत्त झाल्यानंतर मागच्या गोष्टीतून आपण निवृत्त होतो। भाषण झाल्यानंतर सुद्धा भाषणातून निवृत्त व्हावं लागतं। तर निवृत्ती प्रवृत्ती हा नैसर्गिक गोष्ट आहे। बरेचदा व्यक्तिमत्व विकासासाठी असं लक्षात येतं की माणूस निवृत्त होतच नाही। शासकीय मुद्रणालयात जागतिक महिला दिन हर्षदा संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आलाय। रेल्वे स्टेशन जवळील शासकीय मुद्रणालयात जागतिक महिला दिन निमित्ताने स्थानिक संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट ह्या उपस्थित होत्या। हर्षदा शिरसाट यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष यशवंत बाळू गावडे यांनी केला। कार्यालयातील सर्व महिलांना हर्षदा शिरसाट यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं व शुभेच्छा दिल्या। यावेळी संघटनेचे सरचिटणीस योगेश राठोड, कार्याध्यक्ष पद्माकर दादा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत बागडे, संघटनेचे माजी सरचिटणीस तथा जिल्हा मध्यवर्तीचे उपाध्यक्ष कैलास जगताप, मिलिंद जगताप, नितीन भिंगारे, महिला तृप्ती जोशी, मीरा जाधव, सुवर्णा शेळके, वैशाली भिंगारे, सारिका लगड, हिराबाई तोरमडल, गणेश ढोके, नारायण भालेराव, अतुल मेसरे, व्यंकट आईटवार, महेश स्वामी हजर होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यशवंत गावडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन धनंजय सावंत यांनी केलं। त्यांनी मला बोलवलं आणि खरं तर खूप उशिरा बोलवलं आणि तुम्ही महिला दिन पहिल्यांदा घेतला आमच्या महिलांसाठी नाही आशात आपल्याला याच्यावर घेतला आणि कारण की काकांचं ऐकलं की 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम होतो। नाही मी म्हणते महिला दिन साजरी करण्यापेक्षा प्रत्येक दिवस त्यांना साजरी केलं पाहिजे कारण की ह्या महिला घरचं काम करून इथं प्रेसमध्ये तुमच्या बराबरीने काम करतात। त्यांच्या घरची मुलं असतील, लेकरं असतील, सुना सगळं काम करून ते इथे तुमच्या बरोबरीने माणसाच्या बरोबरीने काम करताय। मी म्हणत नाही की तुम्ही काम नाही करत, पण तुम्हाला घरी हातात देणारे आहेत हे सगळं करून येतात म्हणून यांचं विशेष कौतुक झालं पाहिजे आणि तुम्हाला खरंच विशेष महिला दिनाच्या शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महिलांच्या न्यायासाठी सरकार कठोर वागत नाही तर महिला दिनी मनोज जरांगे पाटील यांचं राज्य सरकारवरती आरोप। तर जागतिक महिला दिन छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा तर महिला दिनी जन्मलेल्या मुलीचा कौतुक सोहळा वैजापुरात मोठ्या उत्साहात संपन्न।
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.